कोविड महामारीत अहोरात्र परिश्रम करून शहरवासियांना दिलासा देणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कोविड आणि नॉन कोविड कर्मचाऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून थकीत असलेले सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस तात्काळ अदा करण्यात यावे, तसेच यापुढेही ही सुविधा सातत्याने चालू ठेवावी अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांच्या अध्यक्षतेखालील श्रमिक सेनेने वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात निवेदन पत्राद्वारे केली आहे। आज या ठिकाणी श्रमिक सेना युनियनच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड आणि नॉन कोविडमध्ये जे कर्मचारी भरती झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून श्रमिक सेना संघटनेच्या वतीनं आम्ही लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब वनमंत्री यांना निवेदन देण्याकरिता आम्ही श्रमिक सेना संघटनेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी मालकी सहकारी राजूसिंग चव्हाण युनिट अध्यक्ष सरचिटणीस राम चव्हाण सुनील गावित नेपाली कुमावत हे सर्व आमचे कमिटी मेंबर आणि सर्व कोविडमध्ये काम करणारे कर्मचारी आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलेलो आहे। आम्ही सध्या लोकनेतेची गणेशजी नाईक साहेबांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन कोविडमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना दिवाळी सणापूर्वी इतर कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळतं त्याप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळावं म्हणून आम्ही निवेदन दिलं आहे। यापूर्वी सतत 2 वर्ष पाठपुरावा करून पालिका प्रशासनानं या गोष्टीचं दुर्लक्ष केलेलं आहे। तसेच हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही। तर यावेळेला लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी असं सांगितलं की जर यावेळेला जर त्यांना सानुग्रह अनुदान मिळत नसेल तर स्वतः सर्व कर्मचाऱ्यांनी आणि आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू। आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणि श्री संजीवजी नाईक साहेब यांना घेऊन आम्ही जर यावेळेला अनुदान नाही मिळालं तर आम्ही 100% आंदोलन करू आणि त्यातून पालिका प्रशासनाने काय धडा घ्यावा यासाठी आम्ही आमची भूमिका पुढे ठरवू। तर जो ठेकेदार असेल ठेकेदाराचे कर्मचारी, कायम कर्मचारी, रोजंदारीचे कर्मचारी, ठोक मानधनचे ह्या सर्वांना अनुदान मिळतं आणि जे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करतात त्याच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवलं जातं। हा एक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा महापालिकेनं कोविड कर्मचाऱ्यावर केलेला अन्याय आहे। याकरिता आज आम्ही माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि यापुढं उद्या आम्ही सहआयुक्त सुनील पवार साहेबांना यांना भेटून उद्या काय निर्णय होतोय आणि त्यानंतर आम्ही पुढची रणनीती ठरली आहे। एक त्या कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की काहीही झालं तरी यावर्षी आपण सानुग्रह अनुदान घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही। आम्ही कोविड पासून कार्यरत आहोत महानगरपालिकेमध्ये, पण अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही लीव्ह दिलेला नाही आहे। लीव्ह दिला तरी आम्हाला फक्त 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती फक्त आम्हाला 4 CL असतात आणि त्यानंतर बाकी कुठलेच आम्हाला लीव्ह मिळत नाहीये आणि जर प्रेग्नन्सी लीव्ह हवी असेल तर ती सुद्धा आम्हाला भेटली जात नाहीये। तर हा आमच्यावरती अन्यायच होतोय, कारण की आम्ही कोविड काळामध्ये तर सगळ्यांनी सहकार्य करून काम केले, पण तरी पण आम्हाला अजून ज्या पाहिजे त्या फॅसिलिटीज मिळत नाहीयेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।